महामुनी सर मागे बघा, मधुकर देव मागे बघा, कल्याणी सर, चव्हाण सर, लिंकर सर, मंगलताई, पांगावकर मॅडम आणि मी स्वतः. मी मस्त कपिल धाराला चाललेलो आहे. त्याची पावसाची ट्रिप काढलेली आहे. वसंत ऋतूचं छान आगमन, आषाढ सुरू होतोय आणि अशा ह्याच्यामध्ये छान वडापाव घेतलेला आहे विकतचा आणि ते घेऊन प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्त बहु दोषवी दरीला पंढरीचा जोर, दरीला पंढरीचा जोर. वडा खात खात आम्ही कपिल धाराला चाललेलो आहे. मंगल मॅडम पिवळा पितांबर म्हणतात त्याला. पिवळा पितांबर. हो, पितांबरच ना. लिंकर सर वडा चाळा खावा, चव्हाण सर वडा खावा, कल्याणी सर वडा घेऊ नका नुसता वडा खावा. चहा पीत बसलेली आहेत. सगळ्यांचे अवतार नाही झालेले. अण्णा बघा काय अण्णा बरं आहे का तुम्हाला? हो, तुम्ही असल्यावर सगळं बरंच असतं. मधला टिळा तर लावा की मध्ये लावा त्याला. कुठे लावला नाहीये अहो मध्ये लावा हो दादा तुम्ही लवकर. मनमत स्वामींचं आहे ना हे, संजीवन समाधी आहे. दुसरी लक्षात ठेवा, डोंगराच्या इतक्या चिकटून आहे ना हे सगळं. पण इथं कधीतरी कोसळली कुठं तरी अशी काहीही होणार नाही. तुम्हाला ह्याचं हे माहिती आहे ना? होय दादा आख्यायिका माहिती आहे का? हे पण काय प्रत्येक चित्रावर असं नसतं, पण लिंगोद्भव मूर्त्या तिथं. हो बघ किती मूर्त्याच्या केल्यात ते पंचायत. खरंच की आलं लक्षात? हो खालचा पण हे बघ भाग लिंगोद्भव मूर्ती. लिंगोद्भव मूर्ती 1 2 3. खरंच की अहो. हां, ते म्हणजे म्हणजे कुठल्या मंदिराला असं नसतं. हां. फेब्रुवारी म्हटले त्यांचं आरती आहे दिसतं. पोळ्याने केलं ना. तुम्ही त्या ऍक्शन बघायला घरी गेलं तर वेळ तरी पाहिजे की. अशा तऱ्हेने कपिल धाराची ट्रिप मस्त झालेली आहे. आम्हाला ड्रायव्हर दादांनी खूप मस्त नेलेलं आहे. घाट चढत आहोत. घाट खूप टर्न आहे. बापरे भयानक घाट आहे. आणि अण्णा काहीतरी सूचना सांगत असतात. अण्णा काय खातात? शेंगा खातात. पांगावकर मॅडम काय करतायत? महामुनी सर, लिमकर सर, चव्हाण सर, कल्याणी सर, मधुकर देव, अजून कोणी मागे आम्ही दोघी जणी. हे मस्त ड्रायव्हिंग करतायत. असं छान कणीस खायला लागले. मस्त ट्रीप झालेली आहे. अशी या तऱ्हेने आम्ही आता मांजरसुंबा कन्हैया हॉटेलमध्ये चाललोय. बरोबर आहे का मामुनी सर? मांजरसुंबा ही शेळी बघा, हा घाट बघा. ती बसून एन्जॉय चाललेला आहे. माळी मॅडम, पांगावकर मॅडम. हा बसा, म्हणा का ना, झुलेबाई झुला माझा, झुलेबाई झुला. हळू बाळा जो जोरे. त्या अध्यक्षाला बसला बाळा जो जोरे करायला. हो 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 सिलेक्टेडच काढले. हे काय इथे कन्हैया धाब्यावरती चाललोय. पायाच्या तिथं जी
जय जय रघुवीर समर्थ. मस्त जेवण आलेलं आहे. बैंगन भरता, काजू करी आणि काय दाल तडका, चपाती आणि आता राईस येईल. आम्ही जेवतोय, तुम्ही पण जेवा. आहे ना, हे काय मी आम्हाला मस्त छान जेवायला दिलेलं आहे कन्हैयामध्ये. खूप थँक्यू. सुमन मॅडमकडे सगळे बाटले दिलेले आहेत आम्ही आणि त्या मस्त बाटल्या घेऊन फिरतायत. हे बाटली घ्या, बाटली किती रुपयाला बाटली? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या काळातली विहीर आहे ही. आणि ते असं हे जे दिसतंय ना होल कप्पे कप्पे, हे त्याच्यामध्ये ते खजिना लपवून ठेवायचे. याला खजाना विहीर असं म्हणतात. पाणी होतं असं. काळेश्वरच लिहिलं इथं तर त्याच्यामुळे किती छान ना. वाव. म्हणूनच म्हटलं ना. आता आपण तिथून येताना रील करू ना काहीतरी. हो ना. चप्पला लागले हात पाणी नाही काय बरं. समजा जर वरून टाकली तर ती पडायची, ही पडत जाणार ते बघा मुळ्याची तुमची लांबी किती हो आहे. ना. धबधबा किती सुंदर आहे. हो, हे आता बंद आहे ना, म्हणजे पाणीच नाही ना, पाऊस नाही. ते सुरू झाल्यानंतर हे दोन्ही बाजूने जे पडतं ना पाणी, तुफान पाणी असतं इकडे आणि इकडे दोन्हीकडे. आणि हा भाग डेंजरस होता ना, पडतं नाही पाणी ह्या लेवलला येतं, ह्या लेवलला पाणी येतं. असे मसापचे सगळे मेंबर्स आणि आमचे अध्यक्ष अण्णा. आणि मंगलताई पोज घेऊन चांगले फोटो काढतायत. रावकर मॅडम इथे उभारलेले आहे. कुठे दिसत आहेत? इकडे 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 दिसल्या. आपल्याला जे लागतं ते बरोबर ठेवायचं. आरसा सुद्धा आणलाय एक महिन्यापूर्वी ठरलेला. आणि प्रत्येक शाखेमधून 2-2 कार्यकर्ते. शूट घेतलीये, शूट घेतलीये, शूट घेतलीये. हा शूटिंग घेतली. ही रूम पानगावकर मॅडम आणि सुमन चंद्रशेखर मॅडमच्या मावशीनी आजीच्या स्मरणार्थ दिलेली आहे. नको शेतानी तुझ्या गळ्यात मग जावा आम्हाला बसून कैलाशी नेऊ. अरे तिळाचं झाड. या फोटो तुमचा चांगला येतोय. अहो किती छान आला फोटो. तीळ आहेत ना. शेंग काढून दाखवा आता एक. ए मस्तच ना. खरंच की. अहो कोणता? गुळवेल. हां, तर गुळवेल आमच्या इथे भरपूर आहे ना. काल भैरव. काल भैरव अष्टक पाहिजे असतं काय. इकडे बघा पोरींनो. पानगावकर मॅडमच्या बहीणबाई त्यांच्याकडे आम्ही आलोत. मस्त चहा घेतलाय. दोन्ही जावा जावा सुंदर. हो
हा चारोळी हा. प्रेम कोणीही करे नाका अशी फिर्याद खोटी प्रेम लागे प्रेमळाला त्याग त्याची कसोटी. अरे वा 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 टाळ्या. पण सध्या तुम्ही बहिणी आहात. जणू वैरी समजाव्या. मी दादाची छोटी बहीण, मी दादाची छोटी बहीण, वहिनी माझी जणू मोल असं का मी मोल करीन? भांडे घासायला लावीन, दूध घालायला लावीन, वहिनी माझी जणू मोल करीन, तिला काम करायला लावीन, तिला काम करायला लावीन, मी खुशाल बसून राहीन, जणू वहिनी समजाव्या. जणी नणंद भाव जया, जणू वैरी समजाव्या, जणू वैरी समजाव्या. अहो गैलाची मी मालकीण, अहो गैलाची मी मालकीण, तुम्ही मला कोण सांगणार, तुम्ही मला कोण सांगणार, मला हवे तसे वागणार, मला हवे तसे वागणार, मी खुशाल बसून राहणार, जणू वैरी समजाव्या, जणू नणंद भाव जया, जणू वैरी समजाव्या, जणू वैरी समजाव्या. घरी येऊन ते थांब दादाला, घरी येऊन ते थांब दादाला, तुझी मस्ती सांगते हे ऐकलंय? मला. एस टी बसने प्रवास करताना हां. ऐका, एस टी बसने प्रवास करताना बसलो खिडकीपाशी, एस टी बसने प्रवास करताना बसलो खिडकीपाशी, वाटले ती पण येऊन बसेल शेजारी, वाटले ती पण येऊन बसेल शेजारी, पण ढुंकूनही न पाहता माझ्याकडे, नेता ऐक, ढुंकूनही न पाहता माझ्याकडे पुढे गेली ती उर्वशी, पुढे गेली ती उर्वशी, पण शेजारी मात्र येऊन बसले एक महान साधू संन्यासी. क्या बात, क्या बात. चोरीची गाडी नावाचं. ओके. उशीर झाला म्हणून घाईत गाडी सुरू केली, उशीर झाला म्हणून घाईत गाडी सुरू केली, पाऊस होता तरीही वेगाने चालवत नेली, पाऊस होता तरीही वेगाने चालवत नेली, धो पावसात सिग्नल नाही दिसला, धो पावसात सिग्नल नाही दिसला, अचानक पुढे येऊन पोलिसांनी हात केला, अचानक पुढे येऊन पोलिसांनी हात केला, जोरात दम देऊन लायसन दाखवा म्हणाले, जोरात दम देऊन लायसन दाखवा म्हणाले, खिसे चाचपले तेव्हा घरीच विसरल्याचे कळले, खिसे चाचपले तेव्हा घरीच विसरल्याचे कळले, घाबरलेला चेहरा पाहून नीट गाडी तपासली, घाबरलेला चेहरा पाहून नीट गाडी तपासली, नंबर प्लेट पाहिल्यावर ती चोरीची निघाली, नंबर प्लेट पाहिल्यावर ती चोरीची निघाली, काहीच समजेना असे कसे झाले, काहीच समजेना असे कसे झाले, गाडीसहित मला पोलीस स्टेशनला नेले, गाडीसहित मला पोलीस स्टेशनला नेले, गडबडीमध्ये मी शेजारचीच गाडी चालवली होती, गडबडीमध्ये मी शेजारचीच गाडी चालवली होती, चावी कशी लागली ही एक अद्भुत कहाणी होती, चावी कशी लागली ही एक अद्भुत कहाणी होती, निर्दोषपण समजल्यावर मला सोडून दिले, निर्दोषपण समजल्यावर मला सोडून दिले, दिवसभर मात्र तिथे डासाने खाऊन घेतले, दिवसभर मात्र तिथे डासाने खाऊन घेतले. मस्त, एकदम छान. कवीला भेटला कवी, जुन्या आठवणींना उजाळा देई, हास्य विनोदाचा कल्लोळ, आनंदाची झाली अंघोळ, मैत्री जुनी येई टवटवी, विनोदी करतो टवाळ्या, काढती इतरेजनाच्या काळ्या पाकळ्या, निंदा झाली द्वेष झाले, आता प्रेमास उधाण आहे, निंदा झाली द्वेष झाली, आता प्रेमास उधाण आले, झाल्या शिळोपाच्या गप्पा टप्पा, झाल्या शिळोपाच्या गप्पा टप्पा, वसाप कवी कालिदास मंडळाच्या गप्पा, हा काय करतो तो काय करतो, असं कसं झालं आणि का झालं, दोघेही लागले गळा, दोघेही लागली गळा, दाटला प्रेमाचा उमाळा, म्हणते व्हावे जगाचे कल्याण, म्हणते व्हावे जगाचे कल्याण, आपण सुखी तर जग सुखी, देती शुभेच्छा आपल्या मनीच्या सदिच्छा सर्वांना, आता आपली भेट पुढच्या साहित्य संमेलनाला. आता महिला समोर असल्यामुळे महिलांचंच कौतुक करायला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद. नाही मनात असतानाच कविता केली आहे ना त्यांनी. सुगरण ही महिलाच असते आणि सुगरणीला स्वयंपाकातली खडा न खडा माहिती असते, म्हणूनच सुगरणीच्या स्वयंपाकामधल्या प्रत्येक घासाला खडा लागतो. अयो अयो, हे कौतुक आहे. शब्द पल्लवी. महिलांच्या केसावरच्या डोक्यावरच्या केसाला इतकं प्राधान्य देतात, भारी भारी शॅम्पू काय, भारी भारी हेअर डाय काय,
बारी बारी काय जे Hair काय oil करतात काय? ते हेअर ऑइल काय अक्षरशः महिलांनी केसाला डोक्यावर बसवलंय. खोटं बोलता का? बरोबर जे खरं आहे तेच बोलते. तुम्ही बघा प्रत्येक महिलांनी केसाला डोक्यावर घेतो. पुरुषाच्या केसाच नाही तर तेवढं. खरं सगळ्याला टक्कच आणि रुमाल घ्या. दिलीपराव कल्याणी आणि महामनी सर ह्या दोघांनी ऐकलेली आहे. हां तीच आहे आपल्या हास्यरंगमध्ये सादर केली. ती होती कविता. हो, थांबा दोघही. मी एक कवी मस्त कलंदर कविता करतो सुरेख सुंदर. वाव मी एक कवी मस्त कलंदर कविता करतो सुरेख सुंदर. मस्त. कविता ऐकणारा मात्र कुणी न दिसतो लांब दूर. कविता ऐकणारा मात्र कुणी न दिसतो लांब दूरवर. मलाही येती प्रसूती काळा वेदना वेदना आणि तडफड. प्रसूतीच्या वेळेला ज्या लक्षणं असतात. मलाही येती प्रसूती काळा वेदना वेदना आणि तडफड. जन्म घेत असे जेव्हा कविता शांत होत असे सारी धडधड. आतमध्ये जी धडधड असते त्यावेळेला बायकांच्या. व्याकरणाशी असो नसो वा कवितेशी पण माझे नाते. म्हणजे हिरस्व दीर्घ काय असेल व्याकरणाचे नियम याच्याशी असो नसो वा कवितेशी पण माझे नाते. यमके उपमा अलंकार दडपून देतो जमेल तेथे. यमके उपमा अलंकार ते दडपून देतो जमेल तेथे. मनास होती क्लेश परंतु वाया जाते सगळी धडपड. मनास होते क्लेश परंतु वाया जाते सगळी धडपड. उत्स्फूर्त मनाने कविता गाता श्रोते म्हणती बाष्कळ बडबड. हे बरोबर आहे. उत्स्फूर्त मनाने कविता गाता श्रोते म्हणती बाष्कळ बडबड. सजवून धजवून माझी कविता ठासून भरतो माल मसाला. सजवून धजवून माझी कविता ठासून भरतो माल मसाला. तरीही ऐकून श्रोते म्हणती येडचापसाला वाया गेला. तरीही ऐकून श्रोते म्हणती येडचापसाला वाया गेला. आम्ही आपले गातच असतो उच्च रवाने आपली कविता. आम्ही आपले गातच असतो उच्च रवाने आपली कविता. ब्रह्मानंदी टाळी लागते श्रोत्यांची त्या डुलक्या घेता. उत्स्फूर्त मनाने कविता गाता ब्रह्मानंदी टाळी लागते श्रोत्यांची त्या डुलक्या घेता. प्रगाढ पांडित्य प्रतिभेची झेप असला साधा मुबलक आहे. प्रगाढ पांडित्य प्रतिभेची झेप वगैरे असला साधा मुबलक आहे. पण अजून पुरस्कार नाही. घोडे कुठं अडले कळत नाही. प्रगाढ पांडित्य प्रतिभेची झेप साधा मुबलक आहे. पण अजून पुरस्कार नाही. घोडे कुठं अडले कळत नाही. राहिलं नोबेल ज्ञानपीठ तरी. राहिलं नोबेल ज्ञानपीठ तरी. साहित्य अकादमीलाही कळत नाही. निदान साहित्य अकादमीलाही कळत नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे खरं आहे का नाही? आम्ही मोठे कवी पण ते कळत नाही लोकांना. त्याला काय खंत एक पण अजून अंतरी. खंत एक पण अजून अंतरी या रत्नाची पारख नाही. खंत एक पण अजून अंतरी या रत्नाची पारख नाही. दुर्दैव तुमच्या देशाचे एका महान कवीला मुकलात तुम्ही. एका महान कवीला मुकलात. लय भारी आहे. खरंच भारी आहे. आता सगळ्यांच्या करू का? मोठं नाही. नमस्कार. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मसापची ट्रिप निघाली होती. दिलीप कल्याणी सरांनी ही ट्रिप ठरवली. कपिलधाराला जायचं असं ठरवलं. होकार नकार असं छान सगळं समीकरण होतं. तरीही जायचंच आहे असं कुठेतरी मनात होतं. पावसांनी पण छान साथ दिली. पाऊस जास्त पडला नाही. त्यामुळे अगदी सकाळी 9 वाजल्यापासून प्लॅनिंग ठरल्याप्रमाणे 10 वाजता निघालो. 12 वाजता पोहोचलो. कपिलधाराचं दर्शन घेतलं. कंकलेश्वराचं मन्मथ स्वामींचं दर्शन घेतलं. कंकलेश्वराचं दर्शन घेतलं. येताना मस्त खवा घेतला. कुठलं ते खजिना विहीर पाहिली. असं सुंदर ऐतिहासिक धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक नेचर नैसर्गिक आणि साहित्यिक अशा सगळ्या मस्त गप्पा रंगल्या.
छान जेवण झालं, खूप मस्त. कन्हैया हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. तिथे लोकांनी पण आम्हाला सर्व्हिस छान दिली. असा हा सुंदर कार्यक्रम झाला. मी एक त्याच्यामध्ये असं सूचना देत असताना सांगितलं होतं की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर करायचं असेल तर अशी छोटीशी का होईना ट्रीप करत जावा. आणि आपण सगळे ज्येष्ठत्वाकडे वळतो, म्हणजे मी सुद्धा. तर या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतकं सुंदर वाटलं. काही नाही, यांना फक्त गप्पा माराव्याशा वाटतात, मस्त हसावंसं वाटतं. तर असंच सुखी राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि हसवत राहा. हां, काव्य संमेलन पण कविता सुंदर अशा छान हे केल्या, म्हणल्या गेल्या. आणि आमच्या अण्णा नेहमीप्रमाणे भाव खात असतात, ते पण भाव खात होते, तरी पण आम्ही त्यांना अण्णांना कविता म्हणायला लावली. असा सुंदर उपक्रम झालेला आहे. इथून पुढेही अशाच काही ट्रिप आम्ही काढत राहू. जर तुम्हालाही आमच्यामध्ये सामील व्हायचं असेल तर नक्की व्हा, पण कॉन्ट्रीब्युशन करा. कल्याणी सरांनी कंपल्सरी सांगितले. तर अशी ही सुंदर ट्रिप झालेली आहे. आयुष्य खरंच सुंदर आहे. ते आणखीन सुंदर करायचं असेल तर असा निसर्गाचा आनंद घ्या, आमच्यात सहभागी व्हा. थँक्यू.